नगरपालिकेची गाडी आणली, ते टँक उपसून घेतला आणि त्याच्यातली संभाजीराव अंगठी काढली. मोठा माणूस होता, पण बायको जरा उच कानाची होती. ज्याच्या जीवनात बायका उच कानाच्या भेटल्या का ते बंगल्यात राहिले तरी मसन वाट्यात समजायचे. देहूतल्या मालकांनी सांगावा, कर्कश पत्नी भेटली की उदंड. ज्याला बायको सात्विक भेटली ना, त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. वनवासात स्वर्ग आहे, वनवासात स्वर्ग आहे. उचकानी होती. ती म्हणली, बाया त्या टँक मधली अंगठी आणि ती कशाला घ्यायची? ते म्हणलं आपण इकून टाकू. आणि बयान ते सोनार घेतो का ती अंगठी? हिचं मेमरी कार्ड जरा उघडलेलं होतं. जरा उघडल्या फोन लागत नाहीत ना, रेंज धरीत नाहीत कार्ड उघडल्या, तसं ते उघडलेलं कार्ड होतं तिचं. आणि गोळ्या घेईन तर संपाल त्या डबक्यातल्या. त्याच्यामुळं ती सगळी खापरी तिची उलटी झालेली होती. यानं ती अंगठी धुवून एका कपड्यात नेली, सोनाराला दिल्याबरोबर 63,000 रुपये तोळ्याने विकत घेतली. पैशाचं गठुडं टेकलं. बहीण कशाचे पैसे येत? अंगठी विकली, इतके पैसे? आणि सोनार येडा होता काय? ते म्हणला, तू कशाला सोनाराला येड म्हणती? अशा त्याच्या इथं 9-10 टोपले अंगठ्या येतात. ते येडा नसते, तू मुकाट्या बस. सोनं वाटत नाही, सोनं वाटत नाही. आणि अग्नी कोणाच्या घरचा आणा, अग्नीत दोष येत नाही. फक्त अग्नी ज्या कामाकरता स्थापित केलाय त्या कामाकरता त्या अग्नीला ते नाव पडत असते. यज्ञाकरता अग्नी केला त्याला हविष्य अग्नी, हविष्य अग्नी. पोटातलं पचवतो त्याला जठर अग्नी. पाण्याला जाळतो त्याला वडवानळ नावाचा अग्नी. आणि माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्यासाठी दारात एक अग्नी निर्माण करते, त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. भडाग्नी नावाचा अग्नी, भडाग्नी नावाचा अग्नी. भडाग्नी नावाचा अग्नी ज्यानं पाहिला त्यानं कोरड्या कपड्यानं घरी जायचं नाही, किंवा कोरड्या कपड्यानं घरात प्रवेश करायचा नाही. बायकोल म्हणायचं दारात चौकात बकेट भरून ठेव, त्यानं आंघोळ करायची मग मधात जायचं. कधी जाण्याचा अधिकार. रात्री तरुणांनी गणपती पाण्यात जाऊन सोडा. होतो मी आरतीला, पण चांगले पोरं होते, मला काय त्याच्यातले पेलेले दिसले नाही. आणि असतील 4-2 तर माझजवळ आले नसतील, पण जेवढे जेवढे आले तितके काय पेलेले नव्हते. म्हणजे पाणी म्हणायलो मी, बाकीचं म्हणायचं आपल्याला काय अधिकार आहे. पण चांगली होती. महाराज जी आम्ही बसलो होतो, मुलगा आला एक दर्शन करून. सूर्य मावळल्याच्या नंतर गंगेत जरी आंघोळ केली तरी ओल्या कपड्यान घरी जाता येत नाही. शास्त्राचा दंडक आहे त्याच्यासाठी. तुम्हाला एक वाटतंय का रातच्या 2 वाजता गंगेचं पाणी घेईन आणि कपिलेश्वराला वाईल? बापाची जहागिरी आपल्या आपल्या मनानं पुराण केलंय का? आपल्या मनाचं शास्त्र आहे का? आपल्या मनाचा वेद आहे का? आपल्या मनाची नियती आहे का? नाही नाही नाही, त्याला मर्यादा येतात. राजे हो, या विश्वातल्या न्यायशास्त्र ज्यानं केलंय, आवेळी गंगेत आंघोळ केल्यामुळे त्याच्या पत्नीवर संकट आलं. त्या व्यक्तीचं नाव आहे मुनिश्री गौतम. जगात 222 स्त्रियापैकी एक सुंदर पती, 222 स्त्रियापैकी 1 नंबरची सुंदर होती. तिचं नाव होतं अहिल्या. महाराज, तिला सुद्धा निद्रा आहे, तिला सुद्धा नियम आहेत, तिला सुद्धा मर्यादा आहे. हा, पाण्यातल्या माशा बुडाल्या आणि कव्हा बुडायचं कव्हा निघायचं. म्या गंगात आंघोळ केली, तू गटारात लोळलास.
तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच सासरवाडीला गेला, बायकोनी त्याला घेऊन गेली सासरवाडीला, असन काय तिथं लाडू बिडू केले असते, नाहीत मसड गेली असन, म्हणून त्याची बायको म्हणली चला माया माहेरात दूध खाला, बोक्या ऐकतो. दुसराही त्याचा सहकारी गेला. आता एका एक दोन माणसाला सही शिक्क्या रहिवासी प्रमाणपत्र काय घ्यावं लागतं ना त्यांच्याकडून ग्रामपंचायतचं. मग एक दोन माणसं गेले, आम्हाला याच्यावर सह्या पाहिजे. दुपारी गेले, 4 वाजता गेले, 5 वाजता गेले, 6 वाजता गेले, 7 वाजता गेले, 8 वाजता गेले, 9 वाजता गेले, 10 वाजता गेले, 11 वाजता गेले. आता तो ग्रामपंचायतचा सदस्य म्हणा, सरपंच म्हणा किंवा उपसरपंच म्हणा, त्याला देहधर्म आहे की नाही, त्याला झोप आहे की नाही, त्याला जेवण आहे की नाही, त्याला लेकरं बाळ आहेत की नाही, त्याला मर्यादा आहेत का नाही. रातच्या 1 वाजता एक जणांना कडी वाजली, उठा आम्हाला शिक्के द्या. ते म्हणला जाय तिकडं. तो मतदान करून सरपंच केलं, पण मायाकून बी गतुडं घेतलं होतं, तो मतदान केलं. चल होय बाहेर. कोण म्हणते माहितीये? एक सीधा साधा एक मुख्य नागरिक गाव का नाही, मुखिया म्हणता येत नाही, ज्याला बायको भेट नाही ते बी मुखिया झालेत गावात. कसं मुखिया म्हणतायत? सरपंच झाला म्हणजे गावचा मुखिया असतो का? ते मरुस्तर झाला तर मग म्हणायचं मुखिया. रात्री बेरात्री त्याला जर उठवलं तर राग येतोय. त्याला राग येत नसेल? मंदिरातल्या मालकाला राग येत नसेल? कोण्या बाईनं उठाव की 2 वाजता पाणी टाकावं, भिजलत त्याला. सुनानं जर हात झटकीला आणि 2-3 थेंबा अंगावर आले तर मांजरानं तोंड वरबाड्यासारखी रागावती, शेळ्यासारखी पळायला लागली, पाखरासारखी हात झटकायली, सुनाला म्हणायली सुनाला. आणि तू कोण्या वेळेला त्याच्या डोक्यावर पाणी टाकल्यावर त्याला सर्दी होत नसेल, त्याला दुःख होत नसेल, त्याला निद्रा नसेल, त्या मालकाला त्याला काही नियम नसतील? अहो काल परवा एखाद्यानं महादेवाला पाणी घाला म्हणून तुम्ही ऐकायचं, तुम्हाला आपली लोक कळत नाहीत. नामदेवरायने कधी सांगितलं होतं? एक पसा पाणी एक बिलवत, एक पसा पाणी एक बिलवत, एक पसा पाणी एक बिलवत, एक पसा पाणी एक बिलवत. जरा केवळा सोपे बाहू जरा आजची परंपरा नाही, आजची परंपरा नाही, 700 वर्षाची परंपरा आहे. 700 वर्षापूर्वी संत शिरोमणी नामदेवरायनं लिहून ठेवलं, एक पसा पाणी एक बिलवद. एका बाईला नामदेवराय कळाले नाही, एकाही माणसाला नामदेवराय कळाले नाही. आपण पाकिस्तानात जन्मलोत का? अरबस्तानात जन्मलोत का? तुर्कस्तानात जन्मलोत का? मी काल बोललो तसं तुम्हाला घरच्या गाईला वैरण टाका वाटत नाही. काही माणसं गाईच्या गोठ्यात जाणार नाहीत, बैलाकडे जाणार नाहीत, आणि पाहुण्याची तर गेल्यावर त्याच्या बैलावरून पाठ फिरितो. काय बैल खाशी हो. तुम्हाला टाळ घ्या ना तुमच्या जोड्यात. काय 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 बैल खाशी तू. आणि त्याच्या त्या पोरान कसं तोंड केलं. म्हणलं काय झालं? म्हणलं आमचं म्हातारं कवाच कोठ्यात येत नाही, इथं पाहुण्याची बैल चोंबाळायली. अशी नाटके लय झाली. कपिलेश्वराला आवडत नाही ती लोक, हे ध्यानात ठेवा. चला
पवित्रता, स्पर्शापर्श पहिल्यापासून सांगितलं. तुम्हाला एक सांगू का, बैलाला आणि गाईला जर खुरकूत आला, बरोबर आहे पकरू महाराज, आणि हे बैल चांगल्या बैलासोबत गेले तर त्याच्या वासानं त्याला खुरकूत येतोय. म्हणजे स्पर्शाचा दोष जनावराला पण आहे. मग तो आम्हाला का नाही? तुम्ही आम्हाला कशा करता नाही? मला याच्यावर सांगायचंय, चुकीच्या माणसाचं आभूषण, चुकीच्या माणसं, आता तुम्ही म्हणताल सोनं बाटत नाही, पण त्याला काही वेगळं करावं लागेल ना. सोनारानं अंगठी घेतली म्हणजे तशीच थोडी विकली. तुमची उगाळलेली चोपडी झालेली त्यानं मुशीत टाकली विष्णुबुवा, तिला तापवलंय, तिचा गोळा केलाय, पुन्हा दुसरे अलंकार केले, ते रिकाम आहे का? तुम्हाला एक आठवतं का, आपल्याकडे सुतक पडल्याच्या नंतर 11व्या 12व्या दिवशी, आता पैसे कमी असल्यामुळे लगेच डेरे फेकून देत नव्हते मातीचे, एवढ्या एवढ्या काड्या जमा करीत, त्या काड्या पिटवीत आणि त्याच्यावर डेरा पालथा घालीत, भाजला, डबल तापिला की डेरा शुद्ध, पाण्याचा माठ शुद्ध. शास्त्र आहे त्याच्या पाठी. मुकुट डोक्यावर घातला, शुद्ध अशुद्ध असेल ते बाजूला ठेवून द्या. पण राजा परीक्षिती प्रवास करत असताना तो जरासंधाचा मुकुट डोक्यावर घेतला आणि डोक्यावर कलीचं अधिष्ठान झालं. कोण कली? परीक्षिती महाराजांनी राज्य आई लेकरावर प्रेम करते असं केलं. माझ्या वाचनात ठराविक राजा आले संभाजीराव, त्याच्यापैकी या भारत देशातला चंद्र सूर्याच्या प्रकाशाला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना दुसऱ्या देशात शिवाजी महाराज म्हणत नाहीत, उगवता सूर्य, उगवता तारा किंवा पौर्णिमेचा चंद्र. छत्रपती शिवाजी महाराजांना या 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 उपमेनं बाहेरच्या देशात संबोधतात. आता आपल्याला ते कळत नाही, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. ज्याला मुबलक असतं का त्याला त्याचं काही महत्वच कळत नसतं ना, काही महत्व कळत नसतं त्याचं. 5व्या क्रमांकाचा राजा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. मी राजांची यादी सांगेल, तुम्हाला जास्त नाही सांगणार. भगवान प्रभू रामचंद्राच्या अगोदर एक राजे झाले, ते भगवान प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या समकालातले राजे होते, दशरथाच्या नाही, अज राजाच्या. अज नावाचा राजा, यांच्या पोटी दशरथ जन्माला आले, दशरथ राजाच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले. तर अजपाल राजाच्या समकालातला एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. प्रभू रामचंद्र जगाचे मालक जरी असतील तरी रावणानं प्रभू रामचंद्राला जर्जर केलं, तर जर्जर. रामायण ऐकता तुम्ही? खूप लोक रामायण सांगतात ना आमचे. रामायण सांगायचा अधिकार त्यालाच आहे जो भावाला नीट बोलतो त्याला. भाई के साथ जो झगड़ा करता ना, उन्होंने रामायण ग्रंथ को स्पर्श भी करे तो दोष लगता. भावासोबत जो भांडण करतो का त्याला रामायणाला हात लावायचा सुद्धा अधिकार नाही, तर सांगायचा काय अधिकार? एवढा पवित्र ग्रंथ ज्या प्रभूसाठी झाला ते भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र सुद्धा रावणानं जर्जर केले. पण एवढा मोठा रावण एका राजाच्या पुढे गुडघे टेकून नमस्कार करीत होता. गुडघे टेकून, गुडघे टेकून, गुडघे टेकून. त्या राजाचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा. मी मारुतीकडे आलो, त्याच्या बाबांच्या पुण्यतिथीला त्यावेळेला चक्रवेनाचं चरित्र सांगितलं होतं संभाजीराव. तो चक्रवेन नावाचा राजा होता, फार छोटा राजा, पण रावण गुडघे टेकीत होता. महाराज 6 पातशाही पैकी 2 पातशाही ज्याला संलग्न होत्या, 6 पातशाही होत्या, त्याच्यापैकी 2 पातशाही ज्याच्याकडं ज्याच्या बाजूने पारड झुकलेलं होतं, तो राजा सुद्धा छत्रपती शंभूराजांच्या पुढे डोळे काढायच्या वेळेला पण गुडघे टेकले होते त्यानं. काय तेज रे म्हणे या राजात. मुस्लिम समाजाचा राजा.
महाराज अशी कर्तव्यनिष्ठ राज्य होती, धर्मनिरपेक्ष राज्य होती, अशी पावन राज्य होती. जनतेच्या जीवावर ढेऱ्या वाढवणारी नव्हती. समाजाला वेड करून आपल्या पाठीमागे फिरवणारी नव्हती. पाण्यातल्या माशाला भाताचे कण टाकून माशा बेजार करून त्याला पकडणारी नव्हती. त्याच्या लेकरा बाळांना वाईट व्यसन लावणारी नव्हती. म्हणून आज त्यांची इतिहासात पुराणात नावं घेतल्या जातात. असा राजा, धर्मनिरपेक्ष राजा लाभला, राजा परीक्षिती. आईसारखं पालन आहे, पोषण आहे. तुम्हाला एक सांगू का, बापू विनाकारण एखादं पोरग शाळा सोडून, त्याचं काम सोडून आपल्या सोबत जर आपण फिरवित असेल तर त्याचं पाप लागते बरं आपल्याला. त्याचं पाप लागतं. ठीक आहे, तो मारुती बावडे काका सेवा करतोय आपली, त्याचे भाऊ असतील, सगळे असतील सेवा, ठीक आहे, 5-7 दिवसापुरती. पण याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात कधी जरी आलं, कधी बी महिन्यात 5-6 वेळेस आलं, ये मारुती ये मारुती, अरे त्याला संसार आहे, त्याला लेकरं आहेत, त्याला सगळ्या गोष्टी येतात. आम्ही आमच्या स्वार्थासाठी या महाराष्ट्राच्या मातीतले तरुण काम करण्याचं सोडून आमच्या माग फिरित असोल तर आमच्यात आणि रावणात कवडीचा फरक नाही. हे भ्रष्ट महाराजेत समजायचं, हे नालायक महाराजेत समजायचं. तुम्हाला वाटतो का माळी घातल्यालाच लय शहाणा असतो? रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या शेतीत जो निष्ठेनं काम करतो का पारवेकर, निष्ठेनं काम करतो का, तो हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीचा असतो. कारण त्यानं पिकवलेल्या ऊसाची साखर अख्खा भारत खातोय. त्यानं पिकवलेल्या सोयाबीनचं तेल अख्खा भारत देश खातोय. त्यानं पिकवलेले गहू अख्ख्या भारत देशातले लोक खातात. त्याला सामान्य समजिता का शेतकऱ्याला? लेकरायला काम सोडून फिरवायचं नाही आमच्या लोकांनी. आणि तुम्हाला बी एक सांगतो, धर्म म्हणून, निष्ठा म्हणून, आपण वारकरी संप्रदायाचे अनुयायी म्हणून आम्हा लोकांना लोणचं इतकं मानायचं. तुम्ही लोणचं किती खाता असते तो जेवताना? थोडस. वरणा इतकं, भाता इतकं, भाजी इतकं किती खाता असते लोणचं? थोडस. लोणचं इतकं तुम्ही आम्हाला मानायचं. आणि तुम्ही जर वरणा भाता इतकं आम्हाला मानत असाल, मग आम्ही आमचे संसार तुमच्या जीवावर सोन्याचे करायलो आणि तुम्ही असेच का भिकारी? मला नाही चूक आवडत. एखाद्या वेळेस माझ्या जवळ राहणारे माझ्यापासून लांब जातील आणि काम करतील, मला त्यांचा आशीर्वाद भेटेल, मला त्यांच्या संसारातले लोक आशीर्वाद देतील. नाही, आपण काही देऊ शकत नाही ना, त्यांना मोठं करू शकत नाही ना, मग त्यांचं काम बाई बंद करू नका, त्यांना कामाला लावा. ही वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. केल्याने होता हे रे, आधी केलेची पाहिजे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका विधल्या वाचूनी फळ प्राप्ती करायची, विधल्या वाचूनी फळ प्राप्ती करायची, विधल्या
राजाय परीक्षिती महाराज एकही गोष्ट धर्माच्या बाहेर होऊ देत नव्हता. एक 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 सुद्धा गोष्ट. आणि चांगलं वागणारा राजा आणि लोकाला न भुलवणारा महाराज, त्याच्या डोक्याचा केस पण कोणी वाकडा करू शकत नाही. समर्थ सद्गुरु रामदास स्वामींच्या समकालातली 5 लोक होती, त्याला पंचायतन म्हणतात. आपण ज्या दिवशी वारीला गेलो त्या दिवशी फकीरराव महाराज तुम्ही नव्हते, दुसऱ्याला नेण्यामुळे तुम्ही तिथं थांबले पंढरीत. तर आम्ही एका समाधी स्थळावर गेलो, सद्गुरु रंगनाथ स्वामींची समाधी. तर त्या समाधीच्या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी केला. शंभूराजांनी केला. तर त्याचं एक कारण आहे का, त्या परिसरातून बादशाह जात होता. बादशाह जात असल्यामुळे सकाळी वेदाचे मंत्र ऐकायला भेटले, गीतेचं स्मरण उच्चार ऐकायला भेटले. काही माणसं शास्त्राचं पुराणाचं पठण एका झाडाखाली छोट्याशा मंदिरात करत होती. तो बादशाह खाली, देखो बोला क्या चल रहा है, देखो बोले, देखो देखो. कोई हिंदू के लोग है बोले, कुछ तो कुछ पठन हे बोला के ला बोले. तर राजा आहे तू, मोठ्या पुढे काय चलते, बळविने शक्ती बोलू नये. माझं मत आहे आजही कोणी नाव ठेवू शकत नाही कोणाची मायवेली आहे, कोणाची हिंमत नाव ठेवायची का. कोणाला इथं, कोणाला इथं, कोणाला इथं, कोणाला पायाखाली. या राजानं कधीच धरलं नाही. त्याचं नाव रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. अशी वृत्ती संप्रदायात पाहिजे. आमच्याकडे कसं असतं माहितीये का, एखाद्या माणसानं पाया पडून 500 रुपये दिले की तुमचं नाव काय, गाव काय, पोरं किती, बरं चाललंय का, चांगलं आहे का, बर 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 बर, येत जा कीर्तनाला. चोंबाळ्या कुठला हलकट महाराजेस तू, हलकट. आणि कोणी नुसतं पाया पडलं की बर 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 मी हो 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 भेटू, या या. अरे तू उसातला सर्प आहेस, नालाय का. तुला कोणी पैसे दिले म्हणजे त्याला चांगलं बोलवतो, एखाद्या निष्ठावंत वारकऱ्यानं गरीबानं तुझ्या पाया पडलं की त्याची झिडकारणी करतो. मूर्ख महाराज आहेस तू, मूर्ख आहेस, नालायक आहेस तू. बघा अधिकार तत्वावर वागलेल्या महाराजांचा अधिकार किती मोठा असतो. बोलवलं राजानं, कौन है अब, यही हमारा नाम है जी. क्या करते हैं, गुरु जी की सेवा करते. कौन गुरु जी, रंगनाथ स्वामी. कहाँ है, आप शिव स्वरूप हो गए. आप समाधिस्थ है. कबर में है, त्याला समाधी काय करायची, कबर. आणि काय नसतं, शब्दभेद असतो. आपण समाधी म्हणतो ते कबर म्हणते, आपण समाधी म्हणतो ते थडकं म्हणते. इतकाही फरक आहे. रसोदीर्घाचा वेलांटीचा, बाकी दुसरं काय नाही. ठीक उडा दो उनको बोले. आता एका माणसाला उडवायला काय मोठ्याल्या तोफीची गरज नव्हती. ती बारकी तोफ, छोटीशी तोफ, त्याच्यात छोटासा गोळा टाकला, माती भरली, गोळा टाकला, पुढून माती ठासली, वात बाहेर काढली, समोर उभं केलं, तळेल दिशी तोफ उडाली. पेटीनारच मेलं. विष्णुबुवा पेटीनार मेलं, उलटी येत असती तोफ. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय
बाजीराव पहिलं उडालं. आता राजानं काय पाहिलं होतं थोडं त्याला पेटीत आणून? कुछ तो कुछ गलत काम करे बोले उन्होंने. तोप के सामने खड़ा रह के शिलगा दिंगी होंगी. म्हणजे तोफाच्या पुढे राहून पेटीली असं म्हणजे येडं होतं का ते पुढून पेटवायला. तोफेचा गोळा उलटा फिरला आणि जाग्यावर मेलं. दुसरं मेलं, तिसरं मेलं. पण ज्या महाराजाला मारायचं होतं त्याला काहीच नाही. त्याच्या डोक्याचा केस उडाला नाही, उपरनं उडालं नाही, गळ्यातल्या माळा तशाच होत्या. काही नाही उडालं, काही नाही उडालं. न मोडे काटा हिंडतावन, न मोडे काटा हिंडतावन, काय कोणाची मावेली त्याचं वाईट करायची. बादशाह हताश झाला. सज्जनांनो, हताश झाला. इनके गुरुजी का मंदिर कैसा है देखो भला. तर बाकीचे म्हणले पेटवायला गेल्यावर आम्ही मेलोत, तर मंदिर बघायला गेल्यावर आम्ही मरतो, तुम्हीच चला. अच्छा बोले, अरे शिलगाने के वास्ते गए इसीलिए मर गए, अब अच्छी सद्भावना लेके जा रहे, अब नहीं मरते, चलो. आणि बादशाहने पाहिलं तो मंदिर साधं होतं. आणि मग ते मंदिर बांधलं मुसलमानानं. आज त्या मंदिराची प्रतिकृती चारी बाजूला त्याला मिनार येते, दिसायला मस्जिदीसारखं. आता मिस्त्री ते पाठिल्या. एक जणाच्या पोराचं लग्न, मित्र होता येवन, आणि बस्ता बांधायला पाठिल्या. त्यानं सगळ्या साड्या त्याच रंगाच्या घेतल्या. त्यानं दुसऱ्या रंगाची साडीच घेतली नाही. बायको म्हणली अशा कशात, माझ्या मित्रांनी घेतल्या म्हणे. बाई काय काम झालं. तसे बांधायला कोण पाठिले. दृष्टांत संपला. राजे हो, तत्वानं सांप्रदायिक ज्यानं काम केलं त्याला मुसलमानानं सुद्धा नमस्कार केला. इतकी ताकद आहे सांप्रदायाची. आज ते मंदिर जिवंत आहे. निगडी नावाचं गाव आहे. रंगनाथ स्वामी निगडीकर, सातारा जिल्ह्यात. मी पाहून आलो. तिथल्या कणाकणात शंभूराजांचं वास्तव्य दिसलं. तिथे जे गणेश उत्सव करतात ना ते निगडीकर. तिथं कसल्याही प्रकारचा बँड नाही, काय नाही, टाळ पकवादाच गणेशाचं विसर्जन. आदर्श घ्या. तेव्हा लोकांनी आपल्याला वर्गणीत पैसे दिलेत म्हणून राक्षसासारखे उधळू नका. त्या वर्गणीत आलेल्या पैशावर 1 रुपयावर त्या गावातल्या बाईचा काम केलेला घाम पडलाय. घाम घाम पडलाय घाम. 15-15 फूट वाढलेल्या उसात चप्पल नाही, बूट नाही, बॅटरी नाही, सर्पाचा नाही, इंचवाचा नाही, हिंस्र पशुचा नाही, कसले काट्या कुट्याचा विचार न करता त्या बाईच्या मालकानं त्या उसात दारे धरलेत रे. रानडुकरापेक्षा त्याचं जीवन घाण आहे रे. तितक्या कष्टात त्यानं त्याच्या घामाचे पैसे आहेत ते तुम्ही पिऊन जर उडीले तर याच्या 1 न 1 तिळाची तुम्हाला चुकोक्ती करावं लागेल, त्याची वापसी करावं लागेल, त्याची परतफेड करावं लागेल. तुम्ही जितकं लोकांचे पैसे घेऊन पिऊन नाचता का तितके पोह तुमच्या छाताडावर नाचतील. इतकं गिरगावच्या बाळ्याचं लक्ष ठेवा.
पाहणार आहे वरचा. तुम्हाला एक सांगू बापू, आपल्याला लोक पाया पडून पैसे देते, धाब्यावर जेवण्यासाठी देत नाहीत. विष्णुबुवा, या लोकांना श्रद्धेनं दिलेले पैसे जर आपण चुकीच्या मार्गाने खर्चिले तर इथून पुढची पिढी आपल्या पोटी जन्माला येणारी आपल्यालाच इंचासारखी खाईल. इंचू कळतो का तुम्हाला? छोटाल्याला सांगतो, 20च्या आतल्याला इंचू जनत असताना येवनी वाट पिले देत नाही. इंचाला आपली जात वाढवायचा नाद असतो, आणि ज्या वेळेला आपला वंश वाढवायचा नाद जोर, माझ्या भाषेत सांगतो, त्याला येतो ना, त्यावेळेला ते पिले पोटात वाढते, तर माईचं पोट फोडून बाहेर येते, तर झाल्या झाल्या जगण्यासाठी माईलाच खाते. कारण तिला इतक्या विषानं दुसऱ्याचा 12-24 घंटे विष बेजार करते. विंचाचं 24 घंटे हॉस्पिटलमध्ये गेलं तरी 24 घंटे त्याच्या मुंग्या जात नाहीत. मग लोकांच्या मुंग्या काढणाऱ्या इंचा तुला झालेले पिले तुलाच खाणार आहेत. हा न्याय तुमच्या आमच्याकडे का लागत नाही? म्हणून बापू, आपल्याकडे सुद्धा चांगल्या चष्म्यानं पाहणारी लोक आहेत. आपण सुद्धा चुकीच्या मार्गाने नाही आपले द्रव्य खर्च करायचं. मी म्हणत नाही तुम्ही यात्रेला गेले एखाद्या हॉटेलवर जेवू नका, तिथं का तुमची सासरवाडी थोडीच आहे. पण इथून भागवत झाल्याच्या नंतर ब्राह्मण स्वयंपाकाला आहे का नाही पावडे काका? इथेही स्वयंपाक, तिथेही मारुतीच्या घरी स्वयंपाक ब्राह्मणाचा. आणि हा स्वयंपाक सोडून जर बाळू महाराज गंगाखेडला धाब्यावर जेवत असेल तर कपिलेश्वर कोण्या एका बैलाला येडं लावणार आणि त्या बैलाला म्हणणार, ए बैला धडकेव बाळ्याला, धडकेव बाळ्याला. हा, असे लय बैल उभे राहतात मग त्याची धडक. अरे बापरे. मला सांगायचंय, राजानी आणि महाराजांनी नीट वागायचं. स्वामीजी धर्मसत्ता और राजसत्ता, धर्मसत्ता और राजसत्ता विश्व टिकवायचं या दोघांच्या हातात आहे. महाराज आणि राजा यानं निरपेक्ष राहिलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे होतं. राजाच्या डोक्यावर मुकुट जरासंधाचा आहे, त्याच्यावर कलीचं वास्तव्य आहे. कलीनं प्रश्न केला, प्रभो आम्हाला फिरायचंय, आम्हाला मोकळीक पाहिजे. कली बांधून टाकला. कलीने कोर्टात प्रस्ताव टाकला आणि न्यायाधीशाला प्रश्न केला, माननीय न्यायाधीश महाराज, मला सांगा, या विश्वात माझं युग सुरू झाले, द्वापार संपलंय, कलीला आरंभ झालाय, पांडव निजधामाला गेलेत, द्वापार संपलं, कलीला आरंभ झालाय आणि माझ्या युगाला आरंभ झालाय, आणि मला या विश्वात फिरण्याची परमिशन नाही, परवानगी नाही का? मग त्या काळातल्या न्यायतत्वाच्या आधारानं कलीला 5 जागा देऊन टाकल्या. त्याच्यातली एक जागा आहे द्रव्य, दुसरी जागा आहे मद्य, तिसरी जागा आहे हिंसा, चौथी जागा आहे जुगार, आणि 5वी जागा आहे परस्त्री. कलीच्या अधिष्ठानीत 5 जागा. तुमचं चरित्र चालू होतं राजे लोकायचं, आणि आमच्याही लोकायचं होतं, महाराज लोकायचं, दोघायचं होतं. कारण देश 2च लोकांच्या हातात आहे, राजा आणि महाराज. याचं एक कारण सांगतो. राजसत्तेतलं पाप आणि धर्मसत्तेतलं पाप वाढलं की देशावर संकट येत असते. मद्यपान करून चाली म्हणणारे भजने जास्त तयार झाले की देशावर संकट आलं समजायचं. चुकीचा परमार्थ करणाऱ्या लोकांना तुम्ही उचलून धरलं की देशावर संकट आलं समजायचं. समाजानं तुम्हाला खुर्चीवर बसल्याच्या नंतर तुम्ही चुकीचं काम केलं असं नियतीला कळालं की देशावर संकट आलं समजायचं. राजसत्तेतलं धर्मसत्तेतलं पाप देशावर संकट आणू शकतंय. म्हणून या देशाचे राजे लोक आहेत ते ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर राष्ट्रपतीपर्यंत, तर रामकृष्ण हरी ज्याला म्हणता येते आणि ज्याला लाखो श्लोक पाठ आहेत त्या महाराजापर्यंत
ह्या दोन लोकांच्या हातात देशाचं अस्तित्व असते. दोन लोकांनी चांगलं वागायचं. चला 5 ठिकाण कलीला दिले. न्यायाधीशानं सांगितलं 5 जागा देऊन टाका कलीला. दिल्या जागा 5. पहिली जागा धनात आहे. धनात, द्रव्यात. एका माईच्या कुशीतून जन्माला आलेले वडिलांच्या एकाच तत्वानं परिपूर्ण झालेला पिंड, सख्खे 2 भाऊ. ईदभर बांधासाठी आपण पेपरवर, टीव्हीवर, रेडिओवर साहेब बातम्या पाहिल्या. एका भावाने एका भावाचा खून केला. झालं काय? बांधावून भांडण. धनात कली आहे. द्रव्याची मागे कळकाळा, द्रव्याची मागे कळकाळा, सांगितले 15 अनर्थ सांगितले. पैशाच्या माग 15. पण एखाद्यानं जर बापू आपल्याला पैसे दिले तर लय फुगायचं नाही. ज्ञानोबरायच्या कृपेने तुला मानायले तर असं समजायचं. नाही तर फुगल्या लय कोकण्या म्हशी फुटून वाहून गेल्या. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुण छाया, लागे पाया, काय सोनं. तुमच्याकडे पैसे असले तरी चोर तुम्हाला अडविल. 30, 35, 20, 22 वर्षापूर्वीच्या महाराजाला एकाही चोरानं अडीलं नाही. आता आमच्या लोकांना कीर्तन झाल्यावर इतकंच म्हणावं, पलीकडे कोपऱ्यावर चोर हाणते. ते म्हणते मारुती इथं झोपतो सकाळी जाईल. त्यांना म्हणावं मै इथं पाहुणे आले ओसरीत झोपतो. नाही नाही पाऊस सुरू आहे, गाई म्हशीच्या कोट्यात झोपतो. काय महाराज जा तू गाडी घेऊन, त्याला माहिती आहे हे हांत बिन पाकिट घेत. धनाच्या पाठीमागे अनर्थ. कलीचं वास्तव्य धनात आहे. एका लग्नात लाईट गेली. चव्हाण साहेब संध्याकाळचं लग्न, लाईट गेली. ह्या बाया सजून आलेल्या. पण लाईट गेल्यावर ज्याच्या गळ्यात ओरिजिनल दागिने आहेत का त्यानं असे झाकून घेतले. आणि ज्याच्या गळ्यात बेंटेकचे होते त्या मस्त आईस्क्रीम खाऊ लागल्या खुर्चीवर बसून. चोट्टे आले तोडून नेले. त्या म्हणल्या नेऊ द्या हायतच काय किमतीची. धनाच्या पाठीमाग भीती राजू, भीती 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 भीती. लोकांना दिलेलं धन विष्णू महाराज आपण जर साधनेत नाही खर्चिलं तर त्या बाई झुंजा तू. असे कवच असते धनाच्या, अनर्थाचे कवच असते. अनर्थाचे कालच्या वारीला गेलो, डोळ्यात पाणी आलं. एक सामान्य वारकरी चव्हाण साहेब, त्या वारकऱ्याचं नाव आहे सदाबाबा नावाचे वारकरी. त्या
स्वामी मला सांगितलं, जोपर्यंत वारीत साधना करत नाहीत तोपर्यंत अनर्थ संपत नाहीत. हे अनर्थ संपवायचे असतील तर त्यासाठी साधना लागते. म्हणजे जपी तपी योगी साधक एकांतात जर साधना करीत होते, कशा करता? हे अनर्थानं बाजूला राहावा. गुरुवर्य डोंगरोजी महाराजांचा एक सिद्धांत सांगतो. राजा परीक्षितीनं मूर्ख राजाचा मुकुट डोक्यावर घातला म्हणून अनर्थ, आणि एक चूक केली प्रवास करत असताना, उत्तरेचं दर्शन घेतलं नव्हतं. नाहीतर राजा परीक्षिती कधीच चुकत नव्हते आईचं दर्शन घेण्यासाठी, कधी चुकत नव्हते. बाहेर पडायचं, राज दरबार चालवत असताना आईचं दर्शन घ्यायचं. कवच असतं, कवर असते कवर. हेही पुरावा सांगेल तुम्हाला. धनात अनर्थ आहे, मद्यात अनर्थ आहे. मध्ये तुम्हाला शब्द प्रचलित आहे, त्याचं खालचं नाव मी सांगावा अशी माझ्याकडनं अपेक्षा. एखाद्या वेळेस मी सांगतोय पण नकोय. पवित्र गंगेचं पात्र आहे, मारुतीरायाचं अधिष्ठान आहे, कुलदैवत खंडेरायाचं अधिष्ठान आहे, नवग्रहापैकी शनिदेवांचं अधिष्ठान आहे. ज्या आश्वस्तामध्ये भगवान विष्णूचं अधिष्ठान आहे ते आश्वस्त आहेत, आणि इथं बाजूला कपिलेश्वर आहेत, गजानन बाबा आहेत, कार्तिक स्वामी आहेत, नंदीराज आहेत, वीरभद्र आहेत. फार मोठं अधिष्ठान. असं संस्थान नाही सापडायचं बरं तुम्हाला कुठे. महादेवाची मंदिरं खूप असतील, पण त्या मंदिरामध्ये एवढे अधिष्ठान नाही. तुम्ही कपिलेश्वराच्या मंदिरामध्ये पाठीमागे एक मूर्ती आहे, भगवान शिवजी, भगवान पार्वती माता, त्यांच्या पायापाशी डावीकडे गणपती. मला बाबाजीने दाखवलं त्या दिवशी. कार्तिक स्वामी आहेत, नंदीराज आहेत आणि वीरभद्र आहेत. आणि चव्हाण साहेब हे तर कुठंच सापडायचं नाही इथलं. विश्वातला एक नंबरचा संन्याशी, विश्वातला एक नंबरचा, आणि बाजूला खंडेराया कुलदैवत, शंकराचाच अवतार बरं, शंकराचाच, आणि बाजूला शनिदेव. नीलांजनम समाभासम रवी पुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनेश्वरम. असा कायम स्वरूपी लक्ष्मी नारायण ज्याच्या मुळाशी असतात तो आश्वस्त आहे, तो आश्वस्त आहे. म्हणून ज्याच्या दारात पिंपळाचं आणि वडाचं झाड आहे का, त्या बायानं लुगडे नका वाळी जाऊ त्याला. हो, घर वाळून जाईन. अहो, ज्ञानोबारायच्या सोहळ्यात आम्ही एका मंदिरात बसलो. त्या मंदिरात एक मूर्ती होती, त्या मंदिराच्या मूर्तीच्या बोटाला लुगडं बांधलं एकीकून, आणि तिकून मंदिराच्या त्या जाळीला बांधले. काय बाई म्हणलं, तुकाराम महाराजाची चुलतीची ही दिंडीत येणं म्हणजे चुडेलीन दिंडीत आल्यासारखी आहे. नीट वाग जा, नीट वाग जा. राग येईल गिरगावच्या बाळूचा, पण चुकीचं नाही बोलत. मला पाप लागेल तुमच्यासाठी, मी चुकीचं बोलत असेल तर पाप लागेल, मला पाप लागेल. तू का म्हणे सत्य सांगे योतराग येतील, योतराग येतील, योतराग येतील, योतराग येतील, बरं आहे म्हणले. खरं सांगितलं, कोणाला राग आला तरी येऊ द्या. मद्यात अनर्थ सांगितला, कली सांगितला. साहेब, तुमचं आमचं मद्यानं वाटोळ होईल काही नवल नाही. पंढरपुरातल्या मालका इतका मोठा कोणी आहे का? नाही. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी यामुळे. त्याच्या कृपेशिवाय वेद नाही, सूर्य नाही. संभाजीराव पावडे, दानोऱ्याची बरीच मंडळी, त्यांनी खूप स्वागत केलं हो. सकाळी खूप स्वागत केलं, खूप जावयापेक्षा स्वागत. आणि आकारातच करी जा बरं आमच्या लोकांचं स्वागत. लय केलं की आमचे लोक बी उतू येते, त्याच्यामुळे हिशाबात करी जा. हो, तूप चारी जा, पण आंघोळी इतकं नका देत जाऊ.